हाय डिअर स्टुडंट्स, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण फॉर्म्युलीज बघितले पेरिमीटर आणि एरियासाठी. ह्या लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल बघणार आहोत त्यावरचे पार्ट ए मध्ये. येस, सो एक्झाम्पल फर्स्ट इज द एरिया ऑफ रेक्टँग्युलर गार्डन इज 3000 मीटर स्क्वेअर. Its sides are in the ratio 6:5. Then find the perimeter of the garden. म्हणजे ह्या एक्झाम्पल मध्ये काय दिलं आपल्याला? रेक्टँग्युलर गार्डन आहे. येस, सो दिस इज व्हॉट रेक्टँग्युलर गार्डन. ओके, ह्याचा एरिया किती दिलाय बघा. येस, एरिया इज गिवन व्हॉट 3000 मीटर स्क्वेअर. इट्स साइड्स आर इन द रेशो 6:5. ओके, म्हणजे एक साइड आपण 6x ॲज्युम करूया आणि एक साइड काय 5x. ओके, आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? पेरिमीटर. पेरिमीटर म्हणजे काय असतो? सगळ्या साइडची ॲडिशन. म्हणजे थोडक्यात काय 2 इंटू 5x प्लस 2 इंटू 6x. तर इथे x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके, सो सुरुवातीला गिवन इन्फॉर्मेशन जी दिलेली आहे ती इन्फॉर्मेशन यूज करून आपण ह्या x ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. ओके, सो इन सोल्युशन the area of a rectangular garden is किती दिलंय बघा 3000 meter square. Okay, so area of this rectangular garden is what 3000 meter square and sides are in the ratio 6:5. ओके, सो आपण काय करूया, जी लेंथ आहे ती लेंथ काय झूम करूया 6x. so this is nothing but what length is 6x and breadth is 5x. so this is what breadth of a rectangular. So we have, what is that? The formula for area of rectangle. So area of rectangle is equal to काय असतो? Length into breadth. Okay, means what 6x into 5x. so this is what 30x square. आणि ऍक्च्युली एरिया ऑफ ट्रायंगल काय दिलेला आहे आपल्याला? येस, इट इज 3000 मीटर स्क्वेअर. सो ही इन्फॉर्मेशन यूज करूया 3000 मीटर स्क्वेअर. सो देअरफॉर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल 3000 अपॉन 30. म्हणजेच काय येईल एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 0 गेट कॅन्सल. 300 upon 3, it is nothing but what 100. so therefore by taking square root x is equal to काय भेटेल आपल्याला? yes, x is 10. okay, so this is the value of x. now we will put this value of x into length and breadth. therefore length of garden is what 6 into 10 means 60 meter and breadth of garden is 5 into 10 means 50 meter. so perimeter म्हणजे काय असतो? या सगळ्या साइडची ॲडिशन. ओके, so this is nothing but what length and this is what breadth. so perimeter of
rectangular garden is given by Kyle. Yes, it is what? Perimeter is equal to twice of length plus breadth. So it is nothing but 2 into length किती आहे 60 प्लस breadth किती आहे 50. म्हणजेच काय आलं हे? Yes, it is nothing but 2 into 60 plus 50, 110, and 110 into 2, it is 220 meter. So this is what the perimeter of the given rectangular garden. So अशा प्रकारे एरिया दिलेला असताना तुम्ही सुरुवातीला काय करू शकताय? एरिया दिलाय आणि लेंथ आणि ब्रेडचे काय दिलंय? रेशो. ते यूज करून आपण काय फाइंड आउट केलं? एच ची व्हॅल्यू, जेणेकरून आपल्याला ऍक्च्युअल लेंथ आणि ब्रेड काय हे कळेल. ओके, सो ऍक्च्युअल लेंथ इज व्हॉट 60 मीटर and breadth is 50 meter. So by using this we can calculate what perimeter of rectangular garden. It is what perimeter is nothing but twice of length plus breadth. व्हॅल्यू पुटअप केली, काय भेटलं आपल्याला? 2 into 110 म्हणजेच काय 220 meter. So this is the required perimeter of the given garden. Okay, so now we will see next example. नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलंय बघा? फाइंड द एरिया ऑफ रिंग बिटवीन टू कॉन्सेंट्रिक सर्कल्स whose circumferences are 75 centimeter and 55 centimeter. So area of ring between two concentric circle म्हणजे काय? Concentric circle means what? The circle having सेम सेंटर. ओके, म्हणजे हा जो इनर सर्कल आहे ह्याचाही सेंटर हाच असेल आणि आउटर सर्कलचाही सेंटर काय असेल? हेच असेल. सो इनर सर्कलची जी डायमीटर आहे ते डायमीटर काय दिलंय बघा? एरिया ऑफ रिंग बिटवीन टू कॉन्सेंट्रिक सर्कल whose circumferences are what? It is first one, it is given by what? 55 सेंटीमीटर. ओके, सो जो आतला जो आहे त्याचं काय दिलंय? सर्कम्फरन्स 55 सेंटीमीटर. आणि जे आउटर सर्कल आहे त्याचं किती दिलंय? 75 सेंटीमीटर. ओके, सो आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? द एरिया ऑफ रिंग बिटवीन टू कॉन्सेंट्रिक सर्कल्स. सो these are two concentric circles. So the ring, it is nothing but what? This shaded portion formed by two concentric circles is nothing but what? The ring. ह्या पार्टचा एरिया आपल्याला काय करायचंय? फाइंड आउट करायचा आहे. येस, सो हा एरिया आपण कसं फाइंड आउट करू शकतो? द शेडेड पोर्शन, म्हणजे हा जो शेडेड केलेला आहे पोर्शन त्याचा एरिया कसं फाइंड आउट करू शकतो आपण? दिस इज नथिंग बट व्हॉट? द रिंग फॉर्म्ड बाय टू कॉन्सेंट्रिक सर्कल्स. सो एरिया ऑफ रिंग is given by what? Area of larger circle minus area of smaller circle. ओके, बघा हे स्मॉलर सर्कलचा जो एरिया आहे तो जर का लार्जर सर्कलच्या एरिया मधून जर का सबट्रॅक्ट केला तर जो राहिलेला एरिया आहे तो कशाचा असेल? या शेडेड पोर्शनचा तो एरिया असेल. यस, हाच एरिया आपल्याला काय करायचा आहे? फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो त्यासाठी आपण काय करूया? सुरुवातीला एरिया ऑफ रिंग is equal to, mathematically it is what? Pi into r1 square. So r1 is nothing but what? Radius of outer circle minus pi into r2 square, where r2 is what? Area of
लार्जर स्मॉलर सर्कल. ओके. सो आता आपल्याला काय काय दिलंय बघा. सर्कम्फरन्स इज नथिंग बट व्हॉट. इट इज द व्हॅल्यू ऑफ perimeter of circle. So perimeter of circle is given by what? 2 pi r. Okay, so I will write here perimeter of circle is equal to 2 pi r. So by using this, yes, so we have 2 pi r1. आउटर सर्कलचा आपण काय करतोय, पेरिमीटर घेतोय. ह्याची व्हॅल्यू किती दिली बघा, 75. म्हणजे R1 इज इक्वल टू काय भेटेल तुम्हाला, 75 अपॉन 2 पाय. येस. नेक्स्ट, similarly we can consider for 2 pi r2. So what is circumference of smaller circle? It is 55 centimeter. So therefore 2 pi r2 is equal to 55. So r2 is equal to what, 55 upon 2 pi. Okay. So therefore now from 1, yes, from 1, area of ring is equal to, area of ring is equal to pi, take common outside. Okay. So pi आपण common outside घेऊया. It is what, ब्रॅकेट मध्ये काय येईल, r1 स्क्वेअर मायनस r2 स्क्वेअर. ओके. So from 2, you can call this 2. We'll put value of what, r1 and r2. r1 आणि r2 ची आपण काय करूया, व्हॅल्यू पुटअप करूया. काय येईल बघा इथं, r1 square means what, 75 upon 2 pi bracket square minus r2 square means what, 55 upon 2 pi bracket square. ओके. सो हे कॅल्क्युलेशन करूया आपण. हे किती येईल बघा. येस. सो दिस इज नथिंग बट व्हॉट, पाय मायनस पाय इंटू 75 square. So it is nothing but what, it is what, 5625 upon 4 pi square. Okay. Minus 55 square काय येईल, it is 3025 upon 4 pi square. Okay. So which is nothing but 4 pi square common घ्या outside ला. So काय येईल, pi upon 4 pi square, yes, into 5625 minus 3025. Okay. So it is equivalent to what, minus, say this pi get cancel. So इथं काय राहील, 1 upon 4 pi divided by 1 upon 4 pi into this subtraction becomes what, 2600. So तुम्ही जर का हे कॅल्क्युलेट केलं, 2600 upon 4 pi. So pi is nothing but what, 3 into 1 4. Okay. So it is what, 2600 upon 4 pi. So it is equal to, so 4 pi ची व्हॅल्यू किती आली, 12.5663. सो 2600 ला 12.5663 न जेव्हा तुम्ही डिवाइड कराल तेव्हा आन्सर येईल तुमचं 206.90. ओके. सो दिस इज व्हॉट, 206.90. So this is what, the area of ring. Okay. हेच कॅल्क्युलेशन तुम्ही वेगळ्या पद्धतीने सुद्धा सॉल्व्ह करू शकता. ओके. सो जस्ट आय विल डू इट द सेम कॅल्क्युलेशन बाय डिफरंट मेथड. सो काय केलं आपण, एरिया ऑफ रिंग फॉर्म्युला काय, पाय इंटू r1 स्क्वेअर मायनस r2 स्क्वेअर. सो हे कसं लिहिता येईल आपल्याला, पाय इंटू
a square minus b square can be written as what? R1 plus R2 into R1 minus R2. Okay. आता फक्त व्हॅल्यू पुटअप करूया. Pi into R1 plus R2. So what is R1? 75. Yes. R1 is 75 upon 2 pi and R2 is what? 55 upon 2 pi. तर इथं काय येईल बघा, R1 plus R2 म्हणजे 75 upon 2 pi plus 55 upon 2 pi into 75 upon 2 pi minus काय येईल 55 upon 2 pi. ओके. सर ह्याच्यातनं 2 पाय आपण कॉमन आउटसाइडला काढूया आणि ह्याच्यातून 2 पाय कॉमन आउटसाइडला. सो इट इज व्हॉट? पाय अपॉन येस 4 पाय स्क्वेअर. 2 पाय इंटू 2 पाय इज 4 पाय स्क्वेअर. 75 प्लस 55 इट इज नथिंग बट व्हॉट? 130 and 75 minus 55 it is what? 20. Okay, so this is nothing but what? Pi get cancel. So 130 into 20 it is nothing but 2600 upon pi get cancel. So upon 4 pi म्हणजेच काय येईल इथं 2600 upon 4 pi is nothing but what? Here put pi. Yes, in radian more it is what? 3.142 something. Yes, so ती व्हॅल्यू इथे कॅल्शियम मध्ये पुटअप करू शकता. So it gives you 206.90. So this is what the required area of ring. म्हणजेच जो हा शेडेड पोर्शन आहे त्या पोर्शनचा एरिया काय आला? 206.90. The unit is what? Centimeter square. Okay. So in this way we can calculate the area of what? Ring between two concentric circles. Now we'll see the next example. Next example. A square Gracie plot is of side 100 meters. Okay. And it has gravel path of 10-meter wide all round it on the inside. Find the area of path. Okay. म्हणजे काय? टोटल जो ग्रेसी प्लॉट आहे तो स्क्वेअर टाईपचा आहे. ओके. ग्रेसी मीन्स व्हॉट? ग्रीन. ओके. जे गवताळ आपण म्हणतो प्लॉट ग्रीन. सो दॅट इज व्हॉट? इट इज ऑफ स्क्वेअर टाईप and side is what? It is of 100 meter. Okay. It has a gravel path of 10-meter wide all around it on the inside. Gravel path means what? It is the green footpath, or you can say it is the green walk path. म्हणजे काय? त्याच्यावरून आपण चालू शकतो. थोडक्यात काय? ग्रीन जो इनसाइडला जो कव्हर आहे तो काय असेल? इट इज ग्रीन वॉक पाथ ऑल राउंड इट ऑन द इनसाइड. म्हणजे काय? ह्याच्या आतल्या कडेच्या भोवती 10 मीटरचा काय ग्रॅव्हल पाथ आहे. ओके. सो त्याला तुम्ही फुटपाथ म्हणू शकता विच इज ऑफ ग्रीन ग्रास. ओके. सो इट इज ऑफ व्हॉट? 10 मीटर वाईड. ओके, लाईक दिस. Okay, so this distance it is what? 10 meter. Yes, I will write here it is of 10 meter. आपल्याला काय फाइंड आउट करायचं? फाइंड द एरिया ऑफ पाथ. सो हे जे एरिया आहे पाथचा, ओके, हा आपल्याला एरिया काय करायचा आहे? फाइंड आउट करायचा आहे. येस. सो तुमच्या लक्षात आलं असेल स्क्वेअर आहे म्हणजेच काय? ऑल द साइड्स आर व्हॉट? सेम. येस. 100 मीटर.
येस, एरिया ऑफ ग्रॅव्हल पाथ जर का तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर काय करावं लागेल? एरिया ऑफ ग्रेसी प्लॉट म्हणजे हा जो टोटल एरिया आहे प्लॉटचा, ग्रेसी प्लॉटचा, मायनस एरिया ऑफ इनर ग्रॅव्हल पाथ. इनर ग्रॅव्हल पाथ म्हणजे काय? जो ग्रॅव्हल पाथचा हे साईड आहे, ते साईड तेवढा एरिया जर का आपण सबट्रॅक्ट केला आउटर एरियामधून तर आपल्याला काय भेटेल? एरिया ऑफ ग्रेसी, एरिया ऑफ पाथ भेटेल. ओके, सो हियर इन सोल्युशन the area of path is equal to काय येईल बघा? एरिया ऑफ ग्रेसी प्लॉट मायनस एरिया ऑफ इनर ग्रावल पाथ. इनर ग्रॅव्हल पाथ. ओके, म्हणजे हे जो ग्रॅव्हल पाथ आहे त्याच्या इनर साइडचा जो एरिया आहे तो एरिया तुम्हाला काय करावा लागेल? सबट्रॅक्ट करावा लागेल. ओके, तर तुम्ही जर का लक्ष दिलात तर इथं बघा टोटल हा लेंथ किती आहे? इट इज ऑफ 100 मीटर. इट इज ऑफ ऑल्सो 100 मीटर. सो दिस length of this gravel path has wide of what? It is of 10 मीटर. ओके, हा 10 मीटर आणि हा 10 मीटर म्हणजे टोटल 100 मधून जर का 20 मायनस झाला तर इनर पाथचं जी साईड आहे ती किती असणार आहे? 80 मीटर. ओके, सेम फॉर दिस ऑल्सो. त्याचप्रमाणे इकडे सुद्धा सेम तसंच, बिकॉज दिस इज द स्क्वेअर. ओके, हा 10 मीटर आणि हा 10 मीटर जर का तुम्ही 100 मीटर मधून सबट्रॅक्ट केला तर टोटल किती येईल? 80 मीटर. ओके, so in this way you have to calculate the area of Gracie plot. It is what? Gracie plot चे एरिया किती असेल? It is square. Okay, so it is what? 100 square minus it is what? 80 square, because inner gravel path all sides are equal with length 80 मीटर. ओके, सो हा काय येईल? 80 स्क्वेअर. सो हे आपण कसं करू शकतो? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मीन्स वॉट? इट इज 100 प्लस 80 इंटू 100 मायनस 80. म्हणजेच काय येईल बघा? 100 प्लस 80 इट इज 180 इंटू 100 मायनस 80 इट इज 20. सो 180 इंटू 2 इट इज वॉट? 360 आणि हा 0 म्हणजे काय आला? 3600 मीटर स्क्वेअर. So therefore area of path is what? 3600 मीटर स्क्वेअर. सो अशा प्रकारे आपण काय करू शकतो? एरिया ऑफ पाथ काय दिलं होतं तुम्हाला? एरिया ऑफ ग्रेसी प्लॉट म्हणजे थोडक्यात आउटर एरिया दिला होता आणि ही जी ग्रॅव्हल पाथ आहे त्याची लांबी दिली होती, रुंदी दिली होती, सॉरी, ती किती होती? 10 मीटर. सो 10 मीटर असल्यामुळे दोन्ही साईडनं काय झालं? हा 10 प्लस 10 20. 20 सबट्रॅक्ट केल्यानंतर प्रत्येक साईड जो आहे तो किती मीटरचा येईल? 80 मीटरचा. म्हणजे इनर एरिया किती आलं? 80 इंटू 80, 80 स्क्वेअर, आणि आउटर एरिया किती आला? 100 स्क्वेअर. ह्या दोघांचं सबट्रॅक्शन म्हणजेच काय? स्क्वेअरचा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कॅन बी रिटन ॲज ए प्लस बी इंटू a minus b. So it is what? 180 into 100 plus 80 means 180, and 100 minus 80 means it is 20. So it is what? 3600 means 3600 meter square. So this is what? The area required path. Now we'll see the next example. Next example. Find the area of rhombus whose diagonals are of length 8
and 9 centimeter respectively. Okay. So काय दिलेलं आहे तुम्हाला? Rhombus दिलेलं आहे. Rhombus means what? Yes, it is the quadrilateral with all sides are equal and their diagonals म्हणजे हे काय आहेत? Diagonals. Their diagonals are what? Bisecting at right angle. Okay. So this is called as what? Rhombus. सगळे sides काय असतात? Equal. पण त्याचे diagonal काय असतात? Bisecting at right angle. Okay. So एकाची लेंथ किती दिली आहे? 8 centimeter. This total length of diagonal. And the next, it is what? 9 centimeter. So what we have to calculate? Area of rhombus. Okay. So in solution, yes, in solution, write the formula of area of rhombus. It is what? 1 upon 2 into d1 into d2. So what is d1? d1 किती दिले आपल्याला? 8 centimeter and d2 किती दिले? 9 centimeter. So put the value of d1 and d2. So it is what? 8 into 9. So 8 upon 2, it is what? 4 into 9. Okay. So this is nothing but what? 36 centimeters square. So this is what? Area of rhombus. Okay. So in this way, you can calculate the area of rhombus. It is what? 36 meters square. Yes. So काय फॉर्म्युला आहे तेवढं लक्षात ठेवा. एरिया ऑफ रोम्बस साठी 1/2 into first diagonal into second diagonal. Okay. So in this way you can calculate the area of rhombus. The next example, the length of one side of rectangle is twice of its adjacent side if the perimeter of rectangle is 60 centimeter, then find the area of rectangle. Okay. So दिलेले information काय बघा? The length of one side of rectangle is twice of its adjacent side म्हणले. म्हणजे आपण adjacent side काय assume करूया? So this is what our rectangle. Okay. So we will consider adjacent side काय? X. म्हणजेच the length of one side. So this is the side. Yes. It is what? Twice of its adjacent side. म्हणजे if the adjacent side is x, then another side will be what? 2x. Okay. So rectangle असल्यामुळं ही जी समोरची बाजू आहे ती पण काय असेल? 2x आणि ह्याच्या समोरची बाजू काय असेल? x. Okay. So this is what the given rectangle. काय म्हणलंय? If the perimeter of rectangle is 60 centimeter, okay, then find the area of what? Rectangle. Okay. So just आपण काय करूया? Area of rectangle find out करायचं आपल्याला. Okay. So सुरुवातीला काय दिलंय आपण? Let adjacent side is equal to x. Okay. So this is nothing but what? You can consider as breadth. Next, the another side, it is what? 2x. So you can consider this as length. म्हणजे एक काय assume केलं आपण length, which is what? 2x, and the remaining, yes, it is what? The breadth. Okay.
सो आपल्याला इन्फॉर्मेशन काय दिलंय, पेरिमीटर ऑफ rectangle. Okay, perimeter of rectangle, it is what, it is given that 60 centimeter. Okay, so perimeter of rectangle काय येईल बघा. Yes, so this side will be x, x plus x 2x, 2x plus 2x 4x, 4x plus 2x 6x. So it is simply what, 6 into x is equal to 60. So therefore x is equal to Kyle, it is 10. Okay, so x is equal to 10. So therefore length Kyle mang, length of rectangle, it is what, 2x म्हणजेच 2 into 10, so it is 20 centimeter, and breadth of rectangle is what, it is x, means Kyle 10 centimeter. Okay, so आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, एरिया ऑफ रेक्टँगल. सो एरिया ऑफ रेक्टँगल, yes, it is given by एरिया ऑफ रेक्टँगल. काय असतो एरिया ऑफ रेक्टँगल, इट इज लेंथ इंटू ब्रेथ. सो लेंथ किती आहे, इट इज 20 and breadth is what, 10. So therefore 20 into 10, it is what, 200 centimeter square, because unit is centimeter. So therefore area of rectangle किती येईल, 200 centimeter square. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही एरिया ऑफ रेक्टँगल काढू शकता. काय दिलं होतं आपल्याला, रिलेशन दिलं होतं दोन साइड मधलं. एक साइड काय आहे, दुसऱ्या साइडच्या डबल म्हणजे ट्वाइस. ओके, सो जी साइड आहे ती एक्स एज्युम करा, त्याच्या दुप्पट म्हणजे 2x इज अनदर साइड. सो यू कॅन कन्सिडर दिस ॲज लेंथ अँड दिस ॲज ब्रेथ. सो देअरफॉर पेरिमीटर, पेरिमीटर म्हणजे काय असेल, सगळ्या साइडची ऍडिशन. सो दिस इज व्हॉट, 2x प्लस x 3x प्लस 2x 5x प्लस x 6x. सो काय आलं, 6x इज इक्वल टू 60, म्हणजे x इज इक्वल टू काय आलं, 10. सो हे इथे व्हॅल्यू पुटअप केली. सो लेंथ ऑफ रेक्टँगल काय आलं, 20 सेंटीमीटर, ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल 10 सेंटीमीटर. सो इन दिस वे area of rectangle, it is what, 20 into 10, 200 centimeter square. So अशा प्रकारे तुम्ही काय काढू शकता, area of rectangle. Okay, so the remaining part we'll see in next lecture. Thank you for this.